अहो त्या अपक्षांचा तर चोता करून टाकलाय, चोता. ज्या सिस्टीम मधनं मी गेलोय का नाही, अक्षरशः असं वाटत होतं का नाही की उठून कोणाला तरी असं चावून फाडून खावावं. निवडणुकीचा पूर्ण निवडणूक आयोग काय झोपलेलं काय 9 वर्ष? हा म्हणजे अडाणपणाचं सोंग घेतलेलं का अडाणी आहे का कुणाच्या हाताखालनं चालते? बरं 2017 नंतर निवडणूक झाल्यानंतर 2025 ला निवडणूक झाली ना. मग ह्या 9 वर्षात निवडणूक आयोगानं फुकटचा पैसा खाल्ला का? पगार फुकटचं घेतलं, ठीक आहे. अक्षरशः एवढी अपक्षांचा हाल केलंय त्यांनी. 10 तारखेला अर्ज भरणी चालू केली, बरोबर. 10 तारखेला साईट बंद. पण अर्ज भरायचा 10 तारखेला, 10 तारखेला साईट चालू तुमची. 10 तारखेला निवडणूक आयोगाची साईट बंद, एरर. त्याच्यानंतर 11 तारखेला एरर, 12 तारखेला एरर. 1 तास चालू, 2 तास चालू. अरे काय, एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार आहेत, वीर साहेब म्हणून, ठीक आहे, ते उमेदवार लढले. त्यांनी लेखी पत्र दिले, लेखी, मुख्यमंत्र्यांना. काय लेखी पत्र दिले माहिती आहे? जसं आपण रस्त्याचं टेंडर काढतो आणि बिलोनं भरतो, रोडचं टेंडर असू दे, पुलाचं टेंडर असू दे, तसं सेम करा ना. कशाला उगाच लढायचं, त्या अपक्षांनी लढायचं, परत त्या तुमच्या उमेदवारांनी पक्षातल्या लढायचं. अडचण आहे. मग एकत्र आणि खाली वेगवेगळं. म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेला तुम्ही वेगवेगळं लढणार. त्याच्यापेक्षा नगराध्यक्ष, नगरसेवकाचं, ग्रामपंचायतमधलं सदस्याचं, सरपंचाचं, जिल्हा परिषदेचं, पंचायत समितीचं सरळ टेंडर तयार करा ना. शासनाला पण पैसे मिळतील, बरोबर. आणि डायरेक्ट मताला तिथं बिलोनं भरतात, तिथं प्लसनं कोण जास्त मताला पैसे देऊ शकतोय, भरू शकतोय टेंडर. आणि त्यात सगळ्यात अवघड का नाही आयुष्यभर, 2 तारखेला दुपारी 12-1च्या दरम्यान असं समजलं की निकाल पुढे गेला 21 तारखेला. म्हणलं झालाच घोळ म्हणला. नमस्कार, मी रोहित मोरे. पुन्हा एकदा तुमचं सांगली पॉडकास्टवरती स्वागत आहे. आज आपण भेटतोय एक अशा उमेदवाराला ज्यांनी शिराळा नगरपंचायत इलेक्शनमध्ये उभा राहून सामाजिक क्षेत्राच्या माध्यमातून एक लढत दिली. त्यांचा परिचय मी करत नाही, ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता. ह्यांचा पूर्वी एक पॉडकास्ट झाला होता. तर सगळ्यात पहिला प्रश्न, आज ते माझ्यासोबत इथं आहेत. पहिला प्रश्न मी स्ट्रेट फॉरवर्ड तुम्हाला विचारतो. निकालानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती? निकालानंतर खरं सांगायचं झालं तर पहिली प्रतिक्रिया अशी होती की निकाल आल्यानंतर टेन्शन आलं पाहिजे, किंवा एखादं दडपण आलं पाहिजे, किंवा ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत. निकाल स्पष्ट मला एक 12च्या दरम्यान मला स्पष्ट क्लिअर झालं सगळं की आपल्याला किती मतदान पडलं. आणि मतदान पडल्यानंतर माझ्याकडून म्हणजे मी हसत होतो की एखाद्या गोष्टीत कसं की ते वाईट हसणं पाहिजे, किंवा एक दुःखाचं हसणं पाहिजे, किंवा असं पाहिजे, तर तसं नव्हतं माझ्या मनातनं. माझ्या मनातनं खरोखर असं आतनं होंदकर, म्हणजे असं आता जे माझ्या तोंडावरती, चेहऱ्यावरती जे हसू दिसतंय, जे रिअल आहे, ते हसू माझ्या अंतर्मनातनं आलं. म्हणजे मी डगमगलो नाही, मी म्हणजे त्या गोष्टीला भिलो नाही, किंवा काही नाही. म्हणजे सर्वसामान्यातलं पोरगं एक चांगला चेहरा घेऊन सर्वसामान्यांच्या माणसांसाठी लढलं, हे सगळ्यात जास्त माझ्यासाठी महत्वाचं होतं. आणि ती गोष्ट मी केली. आणि तुम्ही जसा मला प्रश्न विचारला की आता तुम्ही निकाल लागल्यानंतर तुम्हाला काय वाटलं, तर मस्त मनसोक्तपणे मी स्वतःवरती हसलो, आणि मनातून हसलो. म्हणजे असं काय नाही की वाईट वाटलं म्हणून हसलो. म्हणजे माझे काही 2-4 सहकारी किंवा 4 सहकारी जे प्रामाणिकपणे माझ्या बरोबर होते, संगतीन होती, तीच माझ्या जवळ होती, आणि त्यांनी ते पाहिलं मी हसताना. बरोबर, जे आता असं दिसतंय ते सेम असं माझ्या चेहऱ्यावरती होतं की आपण एका कर्जातून मुक्त झालो. आता ह्याच्याशी रिलेटेड दुसरा प्रश्न आहे माझा. पराभव स्वीकारणं आणि ते आत्मसात करणं, ह्याला कसं पाहता तुम्ही? पराभव स्वीकारत असताना हा कधी पराभव स्वीकारला पाहिजे आपण, की जर त्या पद्धतीची लढाई जर झाली असली तर तो पराभव आपण स्वीकारू शकतो, बरोबर का?
जर त्या पद्धतीची लढाईच झाली नाही तर आपण पराभव कसा स्वीकारू? म्हणजे थोडक्यात लक्षात येण्याजोगं लोकशाही कशासाठी आहे? लोकांची सेवा करण्यासाठी लोकशाही आहे. बरोबर. बरोबर आहे का? म्हणजे सेवेतून आपण घडलो पाहिजे आणि ती गोष्ट आपण तिथं मांडली पाहिजे. बरं, गेली 10 वर्ष 2017 सालापासून मी समाजासाठी काम करतोय. बरं, 2017 सालापासून 24 तास 7 दिवस मी काम केलंय. म्हणजे संध्याकाळी मला रात्री 12-1 वाजता जरी फोन केला असला तरी मी त्या माणसासाठी अवेलेबल असायचो. बरोबर. मी त्यांना फोन करायचो, त्यांना काय लागते बघायचो, ॲम्ब्युलन्स पाहिजे ॲम्ब्युलन्स द्यायचो, कुठल्या हॉस्पिटलला जर न्यायचं असेल तरी तिथं आपण रक्ताची बाटली पाहिजे असेल रात्री तरी आपण त्यांना पोचवायचो. हे लोककल्याणाचं काम मी करत होतो आणि करतोयच. मग हीच गोष्ट अशी झाली लढाईमध्ये की लास्टच्या 24 तासात जे भांडवल तिने उभा केलं बरोबर. आणि त्या भांडवलावरती तिने जे निवडणूक जिंकली त्यात लढाईचा प्रश्नच नाही ना. लढाई कशी पाहिजे तर तुम्ही हे केलं तर मी पण त्या लेवलनं ते काम केलं पाहिजे. तसं नाही ना झालं. उठलीत लास्टच्या 10 दिवस म्हणजे 10 तारखेपासून 2 तारखेपर्यंतची जी लढाई होती तीच लढाई ती लढलीत. ती समाजाची लढाई कुठे लढल्यात हे समाजाला समजलंच नाही ना. समजलंच नाही. जो समाजासाठी झटत असतोय, जो समाजासाठी काम करत असतो तो दिसला नाही समाजाला. समाजाला फक्त लास्टच्या 24 तासातला किंवा 48 तासातला जो पैसा असेल, जे त्या 8 दिवसात दिलेलं जेवण असेल, जे 8 दिवसात दिलेली दारू असेल तेच फक्त दिसलं समाजाला. बरोबर. समाजाला दिसलं नाही ना की समाजासाठी काम करणारा माणूस. त्यामुळे जे तुम्ही मला प्रश्न विचारलाय त्यात लढाईच झाली नाही. बरं, आता तुम्हाला एक सांगतो. आता स्वतः शिराळ्यात माझे काही स्वतःचे मित्रमंडळी आहेत. त्यांनी स्पष्ट एका वाक्यात सांगितलं ती व्यक्ती हरलेलीच नाही. म्हणजे तुम्ही लढत असताना तुम्ही हरलेलंच नाही. ह्याकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे ह्याकडे बघत असताना माझा दृष्टिकोन असा आहे की मी आता शिराळ्यातलं मतदान घेताना की मी 5% मतदान घेतले शिराळ्यातलं. बरोबर का? प्रॉपर. बरोबर. तर 5% माणसं ही बंटी नांगरेच्या विचाराची, बंटी नांगरेच्या विचारानं काम केलेली, प्रेरित झालेली ती माणसं आहेत. मला 5%ची 50% करायला वेळ जाणार नाहीये. मी ही निवडणूक हरलोय ह्याच्यापेक्षा मी निवडणूक कसा लढलोय हे महत्वाचं आहे. कारण का मी दाखवून दिलंय की पाठीमागे एक 3 उमेदवार धरा, एक 2 त्या साईडचे धरा आणि एक बंटी नांगरे धरा आणि त्या 2 उमेदवारांच्या मागची ताकद पूर्ण काढा. बरोबर. म्हणजे त्यांच्या मागचे आमदार काढा, त्यांच्या मागचे मंत्री काढा, त्यांच्या मागचा पैसा काढा आणि मग त्यांना समोर आणा. मी गेल्या वेळी पण तेच म्हटलं होतं. ती जर लढाई असती तर मी मान्य केलं असतं की ही लढाई लढाई झालीच नाही ना. आता सगळ्यात महत्वाचा विषय, ही जी नगरपंचायतीचं इलेक्शन झालं ह्यात सगळ्यात जास्त प्रत्यक्षात शिराळ्यात जेव्हा आपण बघतो तर पैसा विरुद्ध सेवा ह्याची सगळ्यात जास्त चर्चा झाली. ह्याबद्दल तुमचं काय मत आहे? महत्वाचं काय आहे की एक ब्रीदवाक्य शिराळकरांचं माहित आहे ना की शिराळ निराळ आहे. बरोबर. शिराळ निराळ आहे. मग ते सेम ब्रीदवाक्य तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच पद्धतीने की शिराळ निराळ आहे आणि सेवेला माणसांनी पूर्ण लास्टच्या 24 तासात डावललं आणि त्यांनी पैसा स्वीकारला. पण सेवा स्वीकारणारी पण माणसं त्यामध्ये आहेत. म्हणजे त्यांना डावलून चालणार. ज्यांनी माझ्यासाठी मतदान केलं एवढं सगळं त्यांना मिळत असताना पण एक 500 माणसं या फाटक्या बंटीच्या मागं उभा आहेत. किती? 500 माणसं. आणि ते 500 माणसांनी निर्णायक केलं सगळं निवडणूक. हे लय महत्वाचं झालं. म्हणजे बंटी हरला नाही तर बंटी जिंकलाय आणि तो प्रामाणिकपणे लढलाय. म्हणजे लढत असताना की कुठं मॅनेज झाला नाही. बरोबर. पहिल्या 10 तारखे ज्या दिवशीपासून अर्ज भरायची तारीख आहे त्या दिवसापासून 21 तारखेला ज्या दिवशी निकाल लागला त्या दिवशीपर्यंत जो लढलाय तो प्रामाणिक लढलाय. बरोबर. आता सगळ्यात महत्वाचं, आता आज आपण लोकशाहीच्या जमान्यात राहतो. लोकशाहीत पैशाचा किती मोठा प्रभाव पडू शकतो? आता जे शिराळ्यात झालं, शेवटच्या क्षणात बराचसाच पैसा जनतेत वाटला गेला, हे स्पष्टपणे मी सांगतोय कारण या गोष्टी बघितल्यात. लोकशाहीत पैशाचा किती प्रभाव पडतो हे ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे?
लोकशाहीत हम्म, पैशाचा प्रभाव हम्म. हा लास्टच्या 2 दिवसातच पडतो. ठीक आहे. पैशाचा प्रभाव कसा पडतो तर त्यामध्ये काही ठिकाणी निवडणूक झाल्या, सांगली जिल्ह्यातही काही ठिकाणी निवडणूक झाल्या, बरोबर. पण तिथं एवढा पैशाचा प्रभाव झाला नाही. कारण का देत असताना माणसानं तो विचार केला नाही, माणसानं लोकशाही बघितली तिथं. पण आमच्या शिरायत तसं झालं नाही. माणसाने लोकशाही बघितली नाही, माणसांनी पैसा बघितला. त्याच्याशी मी सहमत काय तर मी स्वतः डोळ्यांनी बघितले आणि ते स्वतःच्या डोळ्यांनी अनुभवले की पैसा काय काम करू शकतो, बरोबर. सत्ता काय काम करू शकते. सत्तेला डावलतो मी बरं का, कारण का अशा काही ठिकाणी शिरायत घटना घडल्या की त्यामध्ये सत्तेचे पण पावर चालू शकली नाही. तिथं काही काही उमेदवार म्हणजे अपक्ष जे काही उमेदवार होते त्यांनी खरोखर त्याच टोकाचा त्याच लेवलचा त्यांनी लढा दिला. त्यामुळं पक्ष हा पूर्ण साईडला गेला आणि ह्याचं नुकसान मी सांगतोय, आत्ता बोलून सांगतोय, ह्याचं नुकसान हे जनतेला नाही पैसा वाटून, हे नुकसान त्या नेत्यांना आहे. त्या नेत्यांनी त्या गोष्टीची सवय लावलेली आहे आणि ती सवय जर एकदा मोडून काढायची असेल तर लय जाचणार आहे. का सांगतो तर नेपाळसारख्या घटना, तुमच्या श्रीलंकासारख्या घटना, बरोबर. ह्या बांगलादेशसारख्या घटना ह्या आपल्या महाराष्ट्रात किंवा भारतात व्हायला वेळ लागणार नाही. नाही. ही सवय लवकरात लवकर लोकशाहीतून थांबवावी ही तर ह्या प्रामाणिक सेवा करणाऱ्या एक सेवकरीची विनंती आहे. ही विनंती मी आज सांगली डॉटच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसांपर्यंत, प्रत्येक नेत्यापर्यंत पोचली पाहिजे, नाहीतर खरोखर अडचणी तयार होतील. आता पुढचा प्रश्न मला तुम्हाला असा विचारायचा आहे, ज्याला आपण जेव्हा सगळीकडे फेमस टर्म आहे जेनझी, जेनजी जे आता मतदान द्यायला तयार झाली, हा आता त्यांना प्रत्यक्षात पार्श्वभूमी माहीत नाहीये. हा बरोबर आहे, हे माहिती तितकंच बरोबर आहे. आता तुम्ही तुमच्या माध्यमातून सांगितलं की म्हणजे महाराष्ट्राचा बांगलादेश व्हायला वेळ लागणार नाही, ह्या बऱ्याचशा गोष्टी आहेतच. आहेत. ह्या गोष्टीची तरुणांना जाणीव नाहीये, हम्म. तर ह्याबद्दल तुमचं काय मत आहे? मला असं म्हणायचं आहे की त्यांना जाणीव करून द्यावी लागेल. जर त्यांना जाणीव नसेल, त्यांना अजून नगरपंचायत म्हणजे काय, नगरपालिका म्हणजे काय, नगर परिषद म्हणजे काय, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका म्हणजे काय, हे जर माहीत नसेल तर अडचणी होतील. ज्यांना ह्या गोष्टी माहीत आहेत तेच त्यांचा वापर करण्याला सुरुवात करतील. ठीक आहे. हे त्या लोकांनी म्हणजे जे आता 2000 पासून पुढे जे म्हणतात जेनजी किंवा काय 2005 पासून त्या गोष्टी आहेत जेनजीची स्वरूप, ते स्वरूप ह्यांना येत्या 5 ते 10 वर्षात दिसल्याशिवाय राहणार नाहीत. ज्यावेळी ह्यांना खायचे वांदे होतील, जेव्हा ह्यांना अडचणी तयार होतील, तेव्हा हे पुढल्या माणसाला फाडल्याशिवाय राहणार नाहीत. बरोबर. ह्यांना पैशाचं, जसं वाघाला एकदा माणसाचं रगात लागल्यानंतर वाघ माणसाला फाडल्याशिवाय थांबत नाही, त्याच पद्धतीनं ह्यांना पैशाचं रगात लागले आणि हे पैसे कशा पद्धतीने मिळवतील परत, ह्याला ते थांबणार नाहीत. म्हणजे फाडल्याशिवाय राहणार नाहीत. बरोबर. माणूस कोण झाला तर तो नेता झाला आणि ही कोण झाली तर वाघ झाली. आता तर रगात लागले, सेवेचं रगात का लागलं नाही सगळ्यांना? हा तर सगळ्यात मोठा प्रश्न आहे. बरोबर का? बरं, तुम्ही उठलाय लास्टच्या 10 दिवसात उभा राहिलाय, आम्ही नगरसेवक नगराध्यक्ष झाला, संपला विषय तुमचा. जेव्हा आपण दीर्घकाळाचा विचार करतो, हा. तुमच्या माध्यमातून बरीचशी सेवा गेली 10-12 वर्ष झालं तुम्ही सेवा हो. करताय. दीर्घकाळात पैसा जिंकणार की सेवा जिंकणार, ह्याबद्दल तुमचं काय मत आहे? जर सांगायचं म्हणलं तर ह्या भविष्यातला म्हणजे जो काळ आत्ताचा मी बघितल्यानंतर, म्हणजे इलेक्शन काल लढलो तर कुठंतरी समाजासाठी काम करत असताना लोकशाहीच्या माध्यमातून अजून त्याला कशी उंची देता येईल आपल्याला, ह्या गोष्टी आपण त्या दूरदृष्टीनं बघत होतो. म्हणजे लक्षात आलं का तुमच्या बरोबर. की एक मी गेल्या पॉडकास्टमध्ये म्हणलं असलं की 10 वर्षाचा माझा प्लॅन चालू आहे. म्हणजे मी जर निवडणुका लढणार आहे आणि लढून जिंकल्यानंतर एक 10 वर्षाचं प्लॅनिंग माझं आहे. तेच मला 5 वर्ष परत करता आलं असतं. बरोबर. माझं 10 वर्षाचं प्लॅनिंग माझं तयार आहे. ही सेवा
कार्यरतच राहणार आहे. म्हणजे ह्यात कोणताही खंड पडणार नाही. पण ह्यात काय मला वाढवता येईल हेच मी बघणार आहे. फक्त एक जो ट्रॅक होता मला, की ट्रॅक काय होता, की लोकशाहीच्या माध्यमातून आपण त्या लेवलला काम करून जाऊ शकतो. की थोडासा 2000च्या काळाचा मागचा जर विचार केला, त्यावेळी आमच्या शिराळ्यातून शिवाजीराव देशमुख साहेब होते. त्याच्यानंतर राजकीय शिवाजीराव नाईक साहेब होते. त्याच्यानंतर त्याच्या मागचा काळ बघितला थोडासा तर राजाराम बापू पाटील, वसंतदादा पाटील, यशवंतराव चव्हाण, म्हणजे ह्या पंजाबराव देशमुख म्हणजे अमरावतीचे, की ह्या गोष्टी जर मी अभ्यास केला तर त्यावेळेचं राजकारण हे सेवेवरती आणि डेव्हलपमेंटवरती केलं जायचं. आणि त्यावेळी एखादा नेता जर एखाद्या ठिकाणी भेट देत असेल तर त्या नेत्या कार्यकर्ते जाऊन त्या ड्रायव्हरला विचारायचे की बाबा गाडीत तेल आहे का, साहेबांना काही लागणार आहे का. आत्ताची गोष्टच वेगळी आहे की निवडणुकीला उभा राहिला नेताच पैसा पुरवतोय नगरसेवकाला, नगराध्यक्षाला. बरोबर, ती गोष्ट बघितली आम्ही शहरात. हा, की नेताच पुरवतोय. अरे अवघड आहे हे. तुम्हाला सपवून घ्यायला लागलाय, तुम्ही सवय लावायला लागलाय. त्यांना सवय लावू नका, ते लय अडचण होते. एकदा दारू जर आपण नशा जर करायला सुरुवात केली तर ती दारू सवय लागून तो त्याच्याबरोबर ते सगळं कुटुंब संपवते. बरोबर आहे. लोकशाही म्हणजे कुटुंब आहे आणि ते संपवायला तुम्ही सुरुवात केल्या. म्हणजे नेता हा लोकशाहीचा बाप असतो, बाप. बरोबर का. तो जो बाप आणि कुटुंब प्रमुखच जर दारू प्यायला लागला आणि दारू पिऊन जर पडायला लागला म्हणजे काय, की तोच पैसा पुरवायला लागला. म्हणजे मला निवडून यासाठी, माझी जास्त उमेदवार निवडून यासाठी जर तो पैसा पुरवायला लागला तर त्याच्यासारखं घातक ह्या लोकशाहीला काही राहणार नाही. हे आता म्हणतात आम्ही मोठा नेता आहे, आम्ही हे आहे, आम्ही ते आहे, आम्ही उपमुख्यमंत्री आहे, मुख्यमंत्री आहे, आम्ही मंत्री झालोय, सगळ्या गोष्टी आहेत. कशासाठी? ह्यातनं एक गोष्ट जी मी स्वतः अनुभवली ती झालेल्या इलेक्शन माध्यमातून सांगतो तुम्हाला मी. पैसा इन्स्टंटली वाटणं आणि ते जास्त क्वांटिटीमध्ये वाटणं, लोकांना क्षणिक रिलीफ मिळतो. म्हणजे काय म्हणतो त्याला आपण, अशा मिनिटाला भारी वाटतं की बाबा आता सगळं भारी चाललंय, एवढे पैसे मला मिळणार आहेत, त्या उत्साहात तुम्ही जाऊन मतदान करता, पण तुम्ही भविष्याचा विचार करत नाही. बरोबर आहे. ही परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झाली. तर दुसरी बाजू जर बघायला गेलं, जो नेता एखाद्या नगरसेवकाच्या किंवा नगराध्यक्ष पदाला पैसा पुरवतो, त्या जो उभा राहत आहे, जो कॅन्डिडेट उभा राहिलाय, त्याला पण हेच वाटतं की मी उभा राहिलोय, माझ्या मागे पार्टीचा सपोर्ट आहे. पण प्रत्यक्षात बघायला गेलं तर सेवा शून्य आहे. शून्य. ही एकाच ठिकाणाचं उदाहरण नाही, हे बऱ्याच ठिकाणी झालेली गोष्ट आहे. बरोबर आहे. तर दुसरं, आता ह्या माध्यमातून तुम्हाला दुसरा प्रश्न मला विचारायचा आहे, ज्यांनी तुम्हाला मतदान केलं त्यांना तुम्ही काय संदेश द्याल, आणि ज्यांनी तुम्हाला मतदान नाही केलं त्यांना तुम्ही काय आवाहन कराल? म्हणजे पूर्ण स्ट्रक्चर जर लक्षात घेतलं इलेक्शनचं, म्हणजे नगराध्यक्ष पदाला उमेदवारी अर्ज भरल्यापासून की निवडणूकचा निकाल लागेपर्यंत, तर हा सगळा काळ जर बघितला तर माझ्यासाठी एवढा भारी काळ होता की प्रचारात मी एक नंबरला होतो. बरोबर. मी प्रत्येक घराचा हुंबरा सोडला नाही. मला स्ट्रक्चर शिराळचं पूर्ण स्ट्रक्चर, म्हणजे पूर्वपासून पश्चिमेपर्यंत आणि दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत किती किलोमीटरचा अंतर आहे, त्या किती किलोमीटरमध्ये किती घरं हुंबरे आहेत, त्या हुंबऱ्यात किती मतदान आहे आणि जे हुंबरे नाहीत त्या हुंबऱ्यात किती मतदान नाही आहे, ह्या गोष्टी सकट सगळं समजलं. आणि मला कोण मतदान केले हे मला स्पष्ट माहिती आहे. बरोबर. की जो खरोखर स्वाभिमानी आहे, ज्याला शिराळ्याबद्दल प्रेम आहे, ज्याला शिराळ्याबद्दल आस्था आहे, ज्याला नातांच्या पंढरीत व्यवस्थित राहायचं आहे, ज्याला आई अंबाबाईच्या चरणी व्यवस्थित राहायचं आहे, त्यानं खरोखर मला मतदान केलं. आणि ज्यांनी मतदान केलेलं नाही आहे त्यांना मी एक छोटासा संदेश देईन की पैसे हे आपल्याला वापरायसाठी. बरोबर. आणि ह्यामध्ये पैशानं आपला वापर केला म्हणजे ही अडचण, पैशानं जे एखाद्या वस्तूनं आपला माणसाचा वापर करणं हे कितपत योग्य आहे
आणि कितपत घातक आहे हे येत्या भविष्याच्या काळात तुम्हाला दिसून येईल. बरोबर. साधी सोपी गोष्ट नाही. मी काय म्हणतोय, शेवटी चप्पल हे आपल्याला वापरायसाठी आहे, बरोबर. की चप्पलाला आपण वापरायसाठी नाही. सेम हे म्हणजे ज्याला समजायचंय त्याला समजून. शिराळचं मतदान हे ह्यावेळी 83.5% झालं. 83.5% मतदान झालं. सगळ्यात मे बी बहुतेक सगळ्यात जास्त मतदान शिराळ नगरपंचायतीचं झालं आतापर्यंत सगळ्यात. आणि बहुतेक सगळ्यात नगरपंचायतमध्ये शिराळा बहुतेक 1 नंबरला आहे. 83% मतदान चांगल्या प्रकारे झालं. जातीनिशी मतदान झालं. प्रत्येक जण उठून मतदान केलं. शिराळ्यामध्ये एक गोष्ट जी अनुभवली, आता कोणीतरी तात्या आहे, कोणीतरी अण्णा आहे, कोणीतरी भैया आहे, कोणीतरी काका आहे. राजकीय नेत्यांच्या मागे लागणारे हे टोपण शब्द आहेत जे लागतात. आणि पैशाची ताकद बघून ह्याच्या पाठीमागे युवा पिढी जाते प्रोत्साहन, की ह्यांच्याजवळ मी काहीतरी जाईन, बोलेन आणि ती गोष्ट होईल. एक ताकद मिळाल्याचा एक फेक अनुभव की मला ताकद मिळते. पण प्रत्यक्षात ही गोष्ट जेव्हा ह्या इलेक्शन मध्ये अनुभवलं की कार्यकर्त्याला किंमत शून्य आहे, कार्यकर्त्याला किंमत शून्यच आहे, हे अनुभवलेली गोष्ट आहे. ह्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? कार्यकर्त्याला फक्त एकच गोष्ट पाहिजे आहे की शिराळची भूमिका सांगतो. शिराळकरांना फक्त मोठे मोठे बॅनर रस्त्याकडेला लावल्यानंतर ते झगमगाट पाहिजे. चांगला डीजे अजून नाचवणारा पाहिजे. त्यानंतर त्या डीजे वरती आणि नाचणाऱ्या पाहिजेत. आलं लक्षात? तिथं जो एक 4 लाख 5 लाख मॉप येतो, पब्लिक येतो, त्यांना सेवा करणारा शिराळकर नको आहे. कारण बंटी गेली 3 वर्ष झालं. पदरी 5 ॲम्ब्युलन्स सेवेसाठी आपण देतो नगरपंचायतीला. नगर जी शिराळा नगरीत आहे आणि प्रत्येक ठिकाणी स्पॉट आहे. त्या स्पॉटला उभा राहिलेली असते गाडी. ते नियोजन म्हणजे सरकारी गाड्यांपेक्षा माझं नियोजन फास्ट लागतं तिथं. म्हणजे हे काम करणार, नियोजन लावणारा नको आहे. त्यांना लास्टच्या 5 दिवसात किंवा 4 दिवसात आम्हाला काय देणार आहे ह्याच्यावरती आहे. एक अनुभव असा आला की एक मदत, म्हणजे ठीक आहे, माझी अपेक्षा काय नव्हती तिथं आणि नसतीच अपेक्षा. अपघात झाल्यानंतर माझी काही अपेक्षा नसते. सगळ्यात महत्त्वाचं त्या पेशंटला लवकरात लवकर ट्रीटमेंट मिळणं हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती. आणि शिराळ्यातलाच एक जण त्या पडला होता. 1-2 वर्षापूर्वी, 3 वर्षापूर्वीची गोष्ट असेल, 2-3 वर्षापूर्वीची. आणि पडल्यानंतर आपण काय असतं की त्याला उचलणं, टीमनं उचलणं, त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणं, ब्लड जास्त हे झालं, ब्लडची बाटली अवेलेबल करून देणं, इथंपर्यंत आपल्या सगळ्या गोष्टी अवेलेबल होतात. आणि इलेक्शनच्या एक 4-5 दिवसाच्या त्या ह्याच्यामध्ये मी त्यांच्या घरी भेट दिली. शेवटी काम केलंय. म्हणजे जी आशीर्वाद रॅली जी माझी होती, जी मी आशीर्वाद रॅलीचा एक प्रयत्न केला, त्या प्रयत्नामध्ये काय होतं की मी त्या माणसांना भेटणं जाऊन जास्त महत्वाचं होतं. ज्यांचं काम केलंय, ज्यांची लक्षात आहेत माझ्या कामं, म्हणजे ज्यांना भेटलोय, हे महत्वाचं होतं जाऊन. आणि मी त्या व्यक्तीला भेटलो समोर घरात. आणि त्या व्यक्तीला भेटल्यानंतर बोलता बोलता असं केलं मी, म्हणजे तुम्हाला पेशंट असं घेऊन गेलो होतो, असं तसं. तुम्हाला डायरेक्ट काय म्हणला माहिती? मला म्हणलं ते सांगायला इथवर आलायच काय? ते सांगायला इथवर आलायस काय? जे आमच्या घरात ते पटवून देऊन तुला मतदान करायचं असं ह्या हेतून. म्हणजे ज्यांच्यासाठी तुम्ही सेवा केली होती आणि तोच माणूस असं म्हणतोय की हे सांगायला इथवर आलता का? चहा पाणी नाही विचारला, म्हणजे हे विचारलं नाही. पण ही गोष्ट म्हणूनच शिराळा हे निराळा आहे ह्या माध्यमातून सुद्धा कळतंय. नाही, पण त्या गोष्टी का वाईट वाटल्या, तर ज्यावेळी एक समाज सेवक म्हणून काम करतो, म्हणजे एक समाज सुधारक असतो किंवा समाज असतो, समाजासाठी काम करत असताना त्यानं समाज हा मुलगा म्हणून बघितलेला असतो आणि तो बाप होत असतो. लक्षात आलं का? आणि तो बाप होत असताना त्या बापाचं तो कर्तव्य पूर्ण करत असतो. समाजसेवक जो समाजासाठी झटत असतो तो, आणि माणूस म्हणून जो जगत असतो तो. त्यावेळी ह्या गोष्टी समोर आल्यानंतर म्हणजे असं झालं की एका मुलानं बापाला मुस्काड लावावी. बरोबर. आणि त्यावेळी म्हणजे जे म्हटलं का नाही मी की
मनाला माझ्या ओरखडे जे ओढले गेलेत आतनं ते हे होते. म्हणजे मला जे बघायचं होतं, बरोबर. म्हणजे मी जे काम करतोय जे योग्य आहे का अयोग्य आहे का, ते कितीपर्यंत आपल्याला डीपपर्यंत गेलं पाहिजे, ह्या गोष्टी मी म्हणजे हे उदाहरण का दिलं मी, तर हा मला समाजसेवा करत असतानाचा अनुभव आला. आणि मी ज्यावेळी उभा राहिलो तेव्हा त्यांना मी नको आहे. म्हणजे सेवा करणारा, तुमच्यासाठी झटणारा, तुमच्यासाठी रस्त्यावरती उतरणारा नको आहे. त्यांना नको आहे. त्यांना क्षणिक, त्यांना बाबा पाहिजे, त्यांना भैया पाहिजे, त्यांना दादा पाहिजे, त्यांना क्षणिक सुखासाठी 10-15 हजार रुपये त्यांच्या गळ्यात मारणारा पाहिजे लगेच इन्स्टंटली. ते देऊ शकत नाही, पण बंटी हा वेळ देऊ शकत होता. बरोबर. आणि वेळ देतोय त्या गोष्टीसाठी. तो विचार करायला पाहिजे होता त्यावेळी. बरं, मी माणुसकी म्हणून लढायला उभा राहिलेलो, की मला निवडूनच द्या म्हणून मी लढायला उभा राहिलो नव्हतो. बरोबर. अशी पण काय काय उदाहरणं मला मिळाली की त्यामध्ये भेटल्यानंतर, की ज्या घरात गेल्यानंतर माणूस हा बंटीला कामं सांगत होता. म्हणजे कामं म्हणजे काय, की माझी ही अडचण आहे, मला ही अडचण दूर करायची आहे, मला इथं प्रॉब्लेम आहे, मला तिथं प्रॉब्लेम आहे. का सांगत असेल? आपुलकी. आपुलकी, काम. म्हणजे ह्या 8 दिवसाच्या प्रवासात मी त्या माणसांच्या घराघरी गेलो किंवा कुठं गेलो, काय पद्धतीने गेलो, कसं पोचलो, प्रत्येक हुंबऱ्याचा आशीर्वाद घेतला. प्रत्येक असा एक हुंबरा चुकवला नाही मी, की तिथंपर्यंत मी गेलो नाही. शिराळच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचलो. कुठला नगराध्यक्षाचा उमेदवार आहे की त्यानं प्रत्येक घराच्या हुंबऱ्यापर्यंत पाय लावला? चुकून एखादा दुसरा हुंबरा राहिला असेल, चुकून, म्हणजे तो एकदम आडगळीच्या ठिकाणी असेल किंवा एकदम अडचणीच्या ठिकाणी असेल तो, पण असं कुठेही झालं नाही की दुसरा राऊंड मी सेकंड मजल्यावरती राहणारी, जी दुसऱ्या मजल्यावरती राहणारी माणसं आहेत त्यांच्यासाठी केला. म्हणजे वाडी वस्ती सोडली नाही, घर सोडलं नाही, दार सोडलं नाही, काही सोडलं नाही. म्हणजे प्रचारात मी कुठं कमी पडलो नाही, मी माझं सांगायला कुठं कमी पडलो नाही, कुठं वातावरण निर्मिती करायला कमी पडलो नाही. फक्त एकाच ठिकाणी, फक्त एकच, की पैसे, जेवण आणि दारू, ह्यामध्ये बंटी फक्त कमी पडला. त्याचा प्रचार त्यामध्ये कमी पडला आणि त्या गोष्टीच त्यांनी उचलून धरल्या लास्टच्या क्षणाला. बरोबर. नाही आता नाही आहे, दारू, पैसे काय आहे, आता जाऊ. अजून एक उदाहरण देतो मस्त, म्हणजे एकदम आठवल्यासारखं, की दुसऱ्याच दिवशी निकाल लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सकाळी एक 10:30-11च्या दरम्यान मला फोन आला. समाजसेवक आहे म्हटल्यानंतर येणार, साहजिक आहे. आला फोन, एका वार्डात नव्हता फोन, आणि तो मला डायरेक्ट म्हटला की अरे बंटी, असं असं झालंय आणि गेली 8 दिवस झाले लक्षच कोणी घातलेलं नाही. काय झालंय? तर म्हणले लाईटचा प्रॉब्लेम आहे, तार हलत्या. आता त्यात आपण काय म्हणायचं, आम्ही समाजसेवक मूर्ख हो. बरोबर. म्हणजे मूर्ख आम्ही, नालायक. मग ते फोन केला, MSB सगळं काम केलं वगैरे झालं, त्याला सांगितलं हे असं. म्हणजे का म्हणायचं मूर्ख, तर नालायक. समाजसेवक आहे शेवटी, आलं का लक्षात? तर आम्ही उभा राहू शकत नाही, आमची लायकी नाही. पैसे द्यायची आमची लायकी नाही, आम्हाला जेवण द्यायची आमची लायकी नाही, दारू द्यायची आमची लायकी नाही. बरोबर का? तर आम्ही काय देऊ शकत होतो? वेळ देऊ शकत होतो. तो वेळ आम्ही दिलाय. त्या वेळेचा पण विचार करायला पाहिजे होता. ठीक आहे, जाऊ दे, मग आम्ही नालायक आहे थोडक्यात. मग त्याचं काम केलं, सगळं केलं, आणि त्याला परत मी फोन केला की बाबा ठीक आहे, झालं का काम? म्हणलं हो झालं. तर म्हणले आता तुमच्या ह्याच्यात दादा भैया कोणतरी असेलच की नगरसेवक, त्याला का फोन केलाय? हो दादा नाही करू शकत फोन. म्हणलं का? हो तुम्ही ओळखून जावा की नाही करू शकत. मनी, पैसे, बरोबर. तर नाही फोन करू शकत 5 वर्ष. पैसे दिले. 5 वर्ष कोणाला फोन करणार? कोणाकडं कामं करून घेणार? कोण लढणार? रस्त्यावर कोण उतरणार? रस्त्यासाठी कोण उतरणार? माझ्या इथं रस्ता नाही, नाला नाही, कोण उतरणार? नाही करू शकत. हे नाहीत उतरू शकत. ह्यांना त्याच्याशी काही घेणं नाही. आत्ता घातलेला पैसा फक्त ह्यात 5 वर्षात कसा काढायचा, हेच फक्त ह्यांच्या डोक्यात राहणार आहे.
सेवेसाठी नाही. आता हा जो अनुभव तुम्ही सांगितला हम्म. की कधी कधी तुम्हाला असं वाटत नाही की यार म्हणजे आता बस आपण सेवा चालू ठेवूया, राजकारण थांबवूया, असं कधी वाटलं नाही? आता प्रत्यक्षात तर तुम्ही पहिलं इलेक्शन तुमचं हो, होतं, पहिलं इलेक्शन. पण त्यातनंच आलेला हा अनुभव आहे. नाही, ह्यामध्ये अनुभव कसा झाला, आज तारीख किती आहे? आज 28 तारीख, 28 तारीख, बरोबर. झालंय इलेक्शन कधी? 21 3 तारखेला. तारखेला. इलेक्शन 3 तारखेला हा, झालं. 21 तारखेला माझा निकाल लागला. कधी लागला? 21 21 तारखेला. तारखेला, आजचा कितवा दिवस आहे? 7वा दिवस. 7वा दिवस आहे. बंटी नांगरेला किंवा एखाद्या समाजसेवकाला आजचा 8 दिवस झाले राजकारणात. किती दिवस झाले? 8 दिवस. फक्त 8 दिवस. पण ज्यावेळी 21 तारखेला जो निकाल होता, त्यावेळी ज्यावेळी मी ह्याच्यातून बाहेर आलो, तहसील कार्यालयातून निवडून आलो म्हणून कोण विचारत नव्हतं कोण आले निवडून, पण बंटीला किती मतदान पडलं बरोबर. हे बघा. प्रत्येक जण म्हणजे जिथं जे आपली स्ट्रक्चर होतं ते बघत होतं, बंटीला किती मतदान पडलं, बंटीला किती मतदान पडलं, बंटीला किती. का तर आज समाज सेवा करणारा एक साधा माणूस एकटा लढलोय, कुणाचाही पाठिंबा नाही. नाही. शेतकरी संघटनेचे राम पाटील आणि हा एक प्रहार संघटनेचा बंटी नांगरे पाटील म्हणजे श्रीराम नांगरे पाटील, हे दोघं जण रस्त्यावरती उतरून प्रत्येक जण त्या गोष्टीसाठी लढले. आता पहिल्या पॉडकास्टमध्ये तुम्ही असं पण म्हणलात की दगड माडेल ते नेते सापडतात. हो हो हो. पण प्रत्यक्षात जेव्हा आपण बघायला घेतो, नीतिमूल्य जपून सेवा करणारे नेते हे बोटावर मोजण्यात पद आहेत. बोटा नाही, बोटापेक्षा खाली आहेत. ह्याच्यावर बोटावरच्या पण ज्या काय म्हणतात आपण, त्या ह्याला काय म्हणतो आपण, हे बोटाचे भाग. बोटाचे भाग थोडक्यात. म्हणजे त्याच्यावर मोज बोट पण नाही. म्हणजे त्या बोटातला 1, 2, 3 आपण काढलं ना, 3 भाग केले तर त्यातला एका भागात कुठेतरी येईल, त्याच्याशिवाय कोणी येणार नाही. तुम्ही बोट म्हणू नका, बोटा मोजण्या एक पण. बरोबर. आता तुम्ही आता सेवा करताय, आता ह्या ज्या गोष्टी घडल्यात म्हणजे इलेक्शनमध्ये येणारा निकाल असेल, ह्या सगळ्या गोष्टी, आता इथून पुढे तुम्ही कशा पद्धतीने सेवा चालू ठेवणार? आता ह्यामध्ये कसं आहे की मला एक दिशा दिली, म्हणजे हा राजकारणात चालतोय का नाही, तर राजकारणात तर चालतोय. स्पष्ट भूमिका, निर्णायक आपण राहू शकतो. फक्त एक अडचण काय झाली की आपल्या मागं पक्ष आणि पैसा नसल्या कारणानं आपण निवडणूक हरलो. बरोबर. मला सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही उमेदवारी नगरसेवक पदासाठी द्यायला पाहिजे होती. तर म्हणले अरे नगरसेवक पदासाठी देत असताना 25-30 लाख रुपये आणायचं कुठनं? नगरसेवकाला जर उमेदवार द्यायचा आहे आपल्याला, तर मी सेपरेट म्हणून देणार. बरं कुठंतरी पक्षात गेलं पाहिजे मला परत, मग पक्षात जाऊन त्याच्याकडून निधी घेतला पाहिजे. बरोबर. बरं स्वाभिमानाला धक्का, पैसे वाटून निवडून आलो म्हणून. बरं ठीक आहे, वाटले पण असते, पण एवढ्या वर्षाचं जे काम केलेलं आहे त्याचं काय? ठीक आहे, ते नीतिमूल्य जपून ज्या काही गोष्टी असतील आपल्या, ज्या माझ्या आयुष्यातल्या असतील, त्या गोष्टी जपून आपण लढलोच नाही तर आपल्याला कसं कळणार आहे की आपण काय आहे? आज कळलं ना. आज प्रत्येकाला माणसाला काय पाहिजे, शिराळ्यातल्या कुठल्या घरात काय अडचण आहे हे विचारा, मी सांगतो. बरोबर. एका ठिकाणी गेलो म्हणजे सांगू नये, पण एका ठिकाणी गेल्यानंतर एक माऊली माझी वाट बघत बसली होती 2 ते 3 दिवस. तिसऱ्या वेळी ते भाग जाण्यात मला 3रा दिवस आला. तर ती माऊली वाट बघत बसली होती माझी की बंटी कधी येणार. मग मी दारात आल्यावरती पांपलेट दिले, वाचलं, अरे बंटी बस 5 मिनिटं वेळ दे. नाही पुढं जायचं, नाही वेळ दे बस. तर मला सांगितलं एक बोलायचं आहे तुझ्याबरोबर. म्हणलं काय बोलायचं आहे, बोला की. तर म्हणले घरी कोणच नाही, आम्ही दोघं आहे आणि मला 4था स्टेज कॅन्सर आहे आणि माझं जर काय झालं बरोबर तर माझ्या मुलाकडे प्लीज लक्ष द्या. म्हणजे वय किती आहे त्यांचं अंदाजे? अंदाजे वय जास्त नसेल, मी म्हणतोय 40च्या आसपास, 40-45. 100% मूल त्यांचं लहान आहे. हां, मूल लहान आहे, म्हणजे आता थोडंच म्हणजे 22-23 वर्ष आसपास.
सांभाळ कुठं वाईट मार्गाला जायला नको. म्हणजे हे कमवलं मी, म्हणजे ह्या सेवेतनं काय कमवलं असेल तर आशीर्वाद कमवला. फक्त काय आहे, मला खंत काय वाटली की ज्या लेवलनं मी पळलो, ज्या गोष्टी मी केल्या, घरातले आई वडील सकट थांबले. शेवटी भाऊ पण बाहेर पडला, सगळी पडलीत बाहेर. कारण का हा काहीतरी लढतोय, हा पळतोय आणि एकटाच पळतोय म्हटल्यानंतर ती पण टीम तयार झाली. बरोबर. त्यात एक गोष्ट अशी की मिसेस पण माझी बाहेर पडली. नको म्हणत होतो मी, कारण का एक 7वा महिना चालू होता. नको नको म्हणतोय तरी नाही, अहो तुम्ही एकटं पळताय, मला बघवणं झाले, मला रडायला येते तुमचं ते बघितल्यानंतर. मी पडतो. शिराळकरांनी तो तर विचार करायला पाहिजे. ती माऊली प्रत्येकाच्या दारात आली होती हात जोडत. बरोबर. आता मला दुसरा एक प्रश्न आहे जो आउट ऑफ द बॉक्स आहे. आता तुम्ही स्वतःला शून्यातून निर्माण केलं समाजसेवेत, आणि आत्ताची जी महाराष्ट्रातली जी पार्श्वभूमी आपण बघतो राजकारणातली, कुठला तरी नेता आपल्या मुलाला उभा करतो, कुठला तरी नेता आपल्या सुनाला उभा करतो, कुठल्या तरी आपल्या पुतण्याला उभा करतो, सगळीकडे हे चाललंय. घराणेशाही वाढत चालली. बरोबर आहे. माझा प्रश्न ह्यातला असा आहे, जी नवीन पिढी ज्यांना राजकारणात यायचंय त्यांना खरंच संधी भविष्यात मिळेल का, ही सगळी परिस्थिती बघता? का आपलं कार्यकर्ताच राहणार तो शेवटपर्यंत सतरंजाच उचलायच्या, त्यांना झेंडच लावायचं आणि त्यानं दुसऱ्या काही गोष्टी करायच्या नाहीत. आणि आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही अशा कार्यकर्त्यांना आव्हान करा, खरंच तुमची किंमत आहे का शून्य आहे ते आत्ता कळेलच की. इलेक्शन झालं, तुम्ही जो प्रश्न मला विचारला की निवडणुका झाल्यानंतर काय त्या कार्यकर्त्यांचं, त्यांना समजतंय सगळं. आता त्यांना कुठेही जायची गरज नाही, काय नाही, त्यांना सगळ्या गोष्टी लक्षात येतात. आत्ता त्यांच्या डोळ्यावरती जे पक्षाचं, काही काही ठिकाणी पैशाचं, काही काही ठिकाणी जेवणाचं, काही काही ठिकाणी दारूचं जे पडदा आहेत ते पडदा आता उघडायला चालू होतो. बरोबर. मी स्पष्ट काय एवढं बोलतोय तर हीच गोष्ट लोकशाहीला खिंडार आहे. भविष्यात आपण हुकुमशाहीकडं चाललेलो आहे आणि गेलोय आपण. बरोबर. काय मिळवतोय आपण? ही जी अडचणी आहेत का नाही, लांब राहू दे. मी सांगलीतलं आष्ट्याचं उदाहरण सांगतो. एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार आहेत, वीर साहेब म्हणून, ठीक आहे, ते उमेदवार लढले. तिने लेखी पत्र दिले, लेखी, मुख्यमंत्र्यांना. काय लेखी पत्र दिले माहिती आहे? जसं आपण रस्त्याचं टेंडर काढतो आणि बिलोनं भरतो, रोडचं टेंडर असू दे, पुलाचं टेंडर असू दे, तसं सेम करा ना. कशाला उगाच लढायचं, त्या अपक्षांनी लढायचं, परत त्या तुमच्या उमेदवारांनी पक्षातल्या लढायचं. अडचण आहे. मग एकत्र आणि खाली वेगवेगळं, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेला तुम्ही वेगवेगळं लढणार. त्याच्यापेक्षा नगराध्यक्ष, नगरसेवकाचं, ग्रामपंचायतमधलं सदस्याचं, सरपंचाचं, जिल्हा परिषदेचं, पंचायत समितीचं सरळ टेंडर तयार करा ना. शासनाला पण पैसे मिळतील. बरोबर. आणि डायरेक्ट मताला तिथं बिलोनं भरतात, तिथं प्लसनं कोण जास्त मताला पैसे देऊ शकतोय, भरू शकतोय टेंडर, त्याला नगराध्यक्ष, त्याला नगरसेवक, त्याला सरपंच, त्याला सदस्य, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, परत सभापती करताना टेंडर काढा. और ह्यातला कोण जास्त पैसे भरू शकतोय त्याला सभापती करा, जिल्हा परिषद अध्यक्ष करा, पंचायत समिती अध्यक्ष करा, पंचायत समिती जिल्हाध्यक्ष, काय पंचायत समिती सभापती करा. ही करा की. मग कशाला आमच्यासारख्याला निवडणूक आयोगानं लढवायला उभा करायचं? अहो, त्या अपक्षांचा तर चोता करून टाकलाय, चोता. ज्या सिस्टीम मधनं मी गेलोय का नाही, अक्षरशः असं वाटत होतं का नाही की उठून कोणाला तरी असं चावून फाडून खावावं. निवडणूक आयोग काय झोपलेलं काय 9 वर्ष? म्हणजे अडाणपणाचं सोंग घेतलेलं का अडाणी आहे का कुणाच्या हाताखालनं चालते?
बरं 2017 नंतर निवडणूक झाल्यानंतर 2025ला निवडणूक झाली ना, मग ह्या 9 वर्षात निवडणूक आयोगानं फुकटचा पैसा खाल्ला का? पगार फुकटचं घेतलं, ठीक आहे. अक्षरशः एवढी अपक्षांचा हाल केलंय त्यांनी. 10 तारखेला अर्ज भरणी चालू केली, बरोबर. 10 तारखेला साईट बंद. बरं अर्ज भरायचा 10 तारखेला, 10 तारखेला साईट चालू तुमची, 10 तारखेला निवडणूक आयोगाची साईट बंद, एरर. त्याच्यानंतर 11 तारखेला एरर, 12 तारखेला एरर, 1 तास चालू 2 तास चालू नाही. अरे काय निवडणुकांचा अहो लोकशाहीची यात्रा आहे ती. हा त्याच्यात एवढी बिकट अवस्था. 12-13 तारखेपासून सुरुवात झाली, ठीक आहे, भरायला सगळ्या गोष्टी काय 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 सगळं डिटेल्समध्ये. मग त्या ऑनलाईन प्रोसेसमध्ये आम्ही गेलो, 2 ठिकाणी अर्ज भरला, अपक्ष भरला, संघटनेकडं भरला, प्रहार संघटनेकडं अर्ज भरला. संघटनेचं तिथं काही चालत नाही, तिथं काही चिन्ह नाही, काय नाही. 18 तारखेला अर्ज भरणी संपली, संपला विषय. लगेच 2 दिवसात छाननी झाली, बरोबर. 18, 19, 20ला छाननी झाली. 20ला छाननी झाल्यानंतर 2-3 दिवस दिले अर्ज काढणीला. 23 तारीख 22 तारीख काहीतरी अर्ज काढणीपर्यंत दिली. बरं मधला 4-5 दिवसाचा गॅप. तुम्ही 26 तारखेला डायरेक्ट अपक्षांना चिन्ह. अरे कसं पोचवायचं नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारानं? अपक्ष उमेदवारानं चिन्ह 26, 27, 28, 29, 30 8.5 किलोमीटरचा एरिया शिराळचा सगळा. त्या अपक्ष उमेदवारानं चिन्ह कसं पोचवायचं? प्रत्येक घरात कसं छापून? 26 तारखेला 12 वाजता चिन्ह मिळाली, 12-1 वाजता. म्हणजे ही सिस्टीम अशी काम करते की ह्यात कुणी अपक्षाने याचं नाही, त्यानं मरायचं. जो समाजकार्य करतोय, ज्याला ह्यांच्याशी काही घेणं देणं नाही, त्यानं मरायचं. म्हणजे निवडणूक आयोग. आणि त्यात सगळ्यात अवघड का नाही आयुष्यपत, 2 तारखेला दुपारी 12-1च्या दरम्यान असं समजलं की निकाल पुढे गेला 21 तारखेला. म्हणलं झालाच घोळ. म्हणलं आता 21 तारखेला निकाल गेला म्हणजे घोळ झाला. म्हणजे निवडणूक आयोगाला माझा डायरेक्ट प्रश्न आहे, तुम्ही फुकटचा पगार खाता का रे आमच्या? म्हणजे जो प्रशासन, म्हणजे आम्ही जो टॅक्स भरतोय तो फुकट पगार खाता काय? सिस्टीम नाही तुमच्याकडं? बरं किती नगरपंचायती होत्या? 47 का 48 नगरपंचायती अखंड महाराष्ट्रात लागल्या होत्या का? अखंड महाराष्ट्राचं इलेक्शन होतं? नाही. अहो तुम्हाला एवढ्या साधी मॅनेजमेंट तुम्हाला करता येत नाही. अख्ख्या सांगली जिल्ह्यात नगरपंचायत, नगर परिषद मिळून शिराळा नगरपंचायत, ईश्वरपूर नगर परिषद, आष्टा, आटपाडी, जत आणि कुठली होती? तासगाव. तुम्हाला सिस्टीम लावता येत नाही. अरे फेल आहे तुम्ही निवडणूक आयोग, फेल. आम्ही स्पष्ट म्हणतो, जेवढे अपक्ष उमेदवार आहेत महाराष्ट्रात आता निवडणुकीला लढलेली, फेल आहे निवडणूक आयोग. मला एक शेवटचं असं सांगायचं आहे की खरोखर ज्याला समाजकारणाचा किडा आहे का नाही, म्हणजे समाजासाठी काहीतरी द्यायचं आहे, मला समाजासाठी काहीतरी करायचं आहे, मला असं करायचं आहे, मला तसं करायचं आहे, मला ह्या गोष्टी करायच्या आहेत, ह्या ज्याच्या हे आहे, तर त्यानं खरोखर एखाद्या सोसायटीची निवडणूक, एखाद्या सदस्य पदाची निवडणूक, एखाद्या सरपंचकीची निवडणूक, एखाद्या नगरसेवक नगराध्यक्ष पदाची निवडणूक, जिल्हा परिषद पंचायत समिती खरोखर लढवावी. का तर सगळ्यात मोठा आलेला अनुभव काय की मला जे आपली माणसं होती, जी मी समजत होतो, ती कधी परकी होऊन गेली ते समजलंच नाही. आणि जी परकी होती ती आपली कशी झालीत हे पण समजलं नाही. म्हणजे मनापासून ह्या गोष्टी असतात. मग तिथून पुढं तुम्हाला लढायची उमेद आणि एक मार्ग हा तयार झालेला अपचूक असतो. तुम्ही कोणाची दारं बंद करायला जाऊ नका, कारण का तुम्ही दार बंद करायला गेलात तर तुमची 10 दारं बंद झालेली असतात. आणि तुम्ही ज्यावेळी दार उघडायला जाताय एखाद्याचं, त्यावेळी तुमची 10 दार नाही तर 100 दार उघडलेली असतात. हेच मला सांगायचं होतं. आणि धन्यवाद. आलेला शिराळा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि आलेला अनुभव हा सांगली.in च्या माध्यमातून मी आज समाजापुढं मांडतोय.
समाजाने ह्या गोष्टीचा विचार करावा, आचरणात आणावा आणि ह्या भविष्यासाठी आपल्या मुलांच्या आणि आपल्या जे मागची पिढी आहे त्या पिढीच्या भविष्यासाठी काम करावं, एवढीच अपेक्षा आहे.